आमच्या आई टेरेसवरती शेंगा वाळत घालत होती आणि मी अचानक जाऊन तिचा व्हिडिओ करायचं म्हटलं आणि व्हिडिओ चालू केला. तिला माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ करत आहे तिचा. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की मी तिचा व्हिडिओ करायला लागलोय तर ती लगेच म्हटली, थांब बाई, पहिला तर डोक्यावर पदर घेतो आणि मग तू माझा व्हिडिओ कर. आणि अजून सुद्धा गावाकडे अशा डोक्यावर पदर घेण्याची संस्कृती जपणाऱ्या बायका आहेत आणि त्याच्यापैकीच एक माझी आई सुद्धा आहे. खरंच भारी वाटतं असं. आणि त्याच्यानंतर आईनं शेंगा खाली ओतल्या आणि त्या एकदम पातळ करून अशा पसरत घातलेल्या आहेत जेणेकरून त्या लवकर वाळतील म्हणून. आणि पलीकडे ज्या शेंगा दिसत आहेत त्या गेल्या वर्षीच्या आहेत. एक ऊन देण्यासाठी तिने वाळत घातल्या होत्या. ऊन एवढं जास्त आहे की 2 दिवसात अशा पद्धतीने शेंगा वाळल्या होत्या. शेंगा वाळत घातल्या आणि आम्ही खाली आलो आणि आता आम्हाला खायचा होता फणस. एका पाहुण्यांनी आम्हाला फणस दिला होता. म्हटलं चला आज कापूया. तसाही त्याला लेटच झाला होता 2 दिवस कापण्यासाठी. थोडा मऊ झाला होता तो. आणि वास तर काय बघायलाच नको. दारात आल्या फणसाचा वास येत होता. आणि अशा पद्धतीनं मी हाताला सुरीला पहिला तर तेल लावून घेतलं आणि म्हटलं आता मस्त असा फणस कापून घेऊया. बरका फणस असेल तर कापायला थोडं जड जातं आणि किचकट असतं आणि हा कापा फणस होता त्यामुळं पटकन कापला गेला. अशा पद्धतीनं मी फणस कापला आणि पहिला गरा खाऊन बघितला. चवीला एकदम साखरेसारखा गोड असा हा फणसाचा गरा लागत होता. एकदम भारी होता. आणि अशा पद्धतीनं ही जी चिल्ली पिल्ली आहेत ती सुद्धा माझ्या अवतीभोवती करत होते. त्यांना सुद्धा घाई लागली होती कधी एकदा फणस कापते आणि मला देते म्हणून. आणि माझ्या मुलाला जास्त फणस आवडत नाही पण भाचा आवडीनं फणस खात होता. अशा पद्धतीने मी गरे दिले त्यांना. त्यांनी गरे खाल्ले. भाचा तर जेवायचं सोडून मध्येच आला होता गरे खाण्यासाठी. इकडे या दोघी सुद्धा बसलेल्या होत्या कधी एकदा फणस कापते आणि आम्हाला देते म्हणून. फणसाचे सगळे गरे काढले आणि सगळ्यांना वाटले. सगळ्यांनी गरे खाल्ले. आणि इकडं हा बघा आता फणस खाऊन झाल्यावर परत ट्रॅक्टरमध्ये बसून जेवत आहे. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.